जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा गावात जलजीवन मिशन योजनेच्या थकीत बिलांवरून नाट्यमय आंदोलन सुरू झाले आहे. केलेल्या कामाचे लाखो रुपयांचे बिल 2.5 वर्षांपासून मिळत नसल्याचा आरोप करत 2 ठेकेदारांनी थेट बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन छेडले आहे. सुवर्णसिंग ठाकूर आणि सुभाष सोनवणे अशी आंदोलन करणाऱ्या ठेकेदारांची नावे असून वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून पैसे मिळाले नसल्याचा त्यांचा दावा आहे. ठेकेदार सुवर्णसिंग ठाकूर यांचे सुमारे 22 लाख रुपये तर सुभाष सोनवणे यांचे 14 लाख रुपये इतके बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यासह विविध कामे त्यांनी पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. जोपर्यंत आमच्या कामाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा ठाम पवित्रा दोन्ही ठेकेदारांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी सुभाष पंडित सोनवणे जलजीवन मिशनचे कामं केलेले आहे. हा सुद्धा कुसुंबा चौखेडा जलाराम नगर इथले कामं केलेले असून बी मला पैसे मिळत नाही, माझा हिसाब होत नाही. मी काय करावे असं माझं जीवाचं काहीतरी करू शकतो मी असं बोलू. ठीक आहे. मी सुवर्णसिंग ठाकूर. मी 6-7% केलेले आहेत पण पैसा मिळत नाही. परिवार परेशान आहे, कर्जवाले परेशान करत आहे. 6 टाक्या, जॅकवेल, अप्रोच चॅनल, अप्रोच ब्रिज इतके कामं केले. घरचं सोनं नाणं घेऊन सगळं केलेलं आहे. आता नाईलाज तो आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. काय करावं कळत नाही. सगळे ठिकाणी चाललो, सगळ्याला भेटलो, साहेबांना भेटलो, मुख्यमंत्री साहेबांना तक्रारी दिलेल्या आहेत पण कुठेच काही होत नाही. उलट्या आम्हाला धमक्या मिळतात. उलट्या शेजा केसमध्ये पसून देऊ, असं करू तसं करू. कृपया आमची मदत करा. काय सांगणार या ठिकाणी आपले पती पाण्याच्या टाकीवर चढलेले आहे. कुसुंबा गावामध्ये शोले स्टाईल या ठिकाणी ते पाण्याच्या टाकीवर चढले. काय मागणी होती? मागणी पैशांची. हे काम जे केलेलं आहे त्यांचं पैसा मागण्याची मागणी आमची आली. मनोज बिहानीकडे काम केलेलं आहे. त्यांना रोज चक्रा मारते सासूबाई. 100 वर्षाची सासूबाई आहे. मी पैसे देते त्यांना 100 रुपये भाड्याला. सगळं कमवून करून हे करून त्यांना देते. रोज ते चक्रा मारायला होता. आज नी उद्या नी काल असे करून 2.5 वर्ष झाले सर. पेमेंट देत नाहीये. नवरा इकडे चक्कर मार तिकडे चक्कर मार, मुंबईला जा, ऑफिसात जा, मुख्यमंत्रीकडे जाऊन आले, 2-3 लेटर टाकून आले त्यांना. पण आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे. जे मेहनतीचं तेच आम्हाला फुकटाचा पाहिजे नाही. जेवढे कष्ट केलेले आहे तेवढा पैसा पाहिजे आम्हाला. या ठिकाणी एकदम ते पाण्याच्या टाकीवर चढलेले एकदम घातक जागा आहे. ती जीव पण जाऊ शकतो त्यांचा. सर जर जेव्हा लोक घरी येत आहे कर्जदार मटेरियल आले भाड्याला मटेरियल दिले. हे बाबा बसलाय, या बाबांना आम्हाला 1 लाख रुपये दिले सर. हातातले काढून दिले. मी स्वतः गेली त्यांच्या घरी, आजीच्या हातातून काढून दिले. कशासाठी? फक्त लोकांचं पेमेंट केलं मजुरांचं तिच्यासाठी. आणि ते देत नाहीये. ते बी घरी येतात, हप्तेवाले घरी येतात सर. 10 वाजेपर्यंत हप्तेवाले घरून जातानी, कारण की कामामध्येच पैसा लावलेला आहे. किती पैसे अटकले तुमचे? 22 लाख अटकलेले सर आमचेवाले. आज 2.5 वर्ष झाले माणूस घरी बसलाय, चक्रा मारतोय. एकटी बाई काय करणार आहे सर? किती वर्षापासून अटकले? 2.5 वर्ष झाले सर. कम्प्लीट 2.5 वर्ष. शनिवारी मी सुद्धा जाऊन आली, थकली होती मी. ती आता घरी परत येणार नाही, ह्या ऑफिसातच काही करून घेईन. पण तो सुद्धा बोलला की तुम्ही नुसती धमकी देता म्हणे, कोणली धमकी देऊ नका म्हणे. हो, म्हणून मीच निर्णय घ्यायला लावला त्यांना की मी आता थकली आहे, लोकांना मी तोंड देऊ शकत नाही. माणसं घरी येतात, भाड्यानं जे मटेरियल घेतलेलं आहे ते लोक बी घरी येतात. कोणाला बोलणार आहे? काम करीन बाई का त्यांना तोंड देईन? काय मागणी शेवटची? आमची मागणी माझी एवढीच आहे की माझ्या नवऱ्याचा जो हिशोब आहे तो हिशोब द्यायला पाहिजे. जेवढे पैसे निघताय ते इमानदारीने 1-1 रुपया द्यायला पाहिजे ना. मला फुकटाचा नको. जे टाकीवर चढले त्यांचं नाव काय? सुवर्णसिंग रतनसिंग ठाकूर. तुम्ही त्यांच्या मिसेस नाव काय तुमचं? मंदाकिनी सुवर्णसिंग ठाकूर.